आता आपण आता विषय आपण आता सरकारच्या दरबारात मांडला. मी अगोदर सगळं विद्यार्थ्यांची समजून घेतलं आहे आणि तुमची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही ओळीला सांगितलं. त्यांनी सांगितलं आता आम्ही तिकडं जातो त्यांच्याकडं. आपण आत्ता विखे पाटील साहेबाला सुद्धा सांगितलं. त्यांनी एक 15-20 मिनिटाचा वेळ आपल्याला मागितला आहे की आम्ही तिकडचा निरोप देतो. आणि जे तुमच्या मनातलं आहे तेच मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की एकतर डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीत तुमची जाहिरात काढायला पाहिजे. त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती, सरकारपुढं अनेक अडचणी होत्या, म्हणून सरकारनं ते जुलैमध्ये काढल्या. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे, याच्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकते. याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं, तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि CR काढायचा जर विषय असेल तर CR काढायला सुद्धा माझ्या माहितीनं अडचण नाही, कारण परवाच्याला कॅबिनेट झाली, ती कसं काय आचारसंहिता झाली. याच्यात या भानगडीत पडण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 OED आणि उपसमितीचे मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष विखे पाटील साहेब बोलले, त्याच्यावर वाटतं की तुमचा प्रश्न मार्गी निघेल. थोडा वेळ लागेल त्याला, वेळ म्हणजे आत्ता वाटतंय मला. आणि इथं बसल्याच्यानंतर पुन्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आजच्या आज मार्गे काढा, असं त्या दिवशी CM साहेबांनी सांगितलं होतं. मला ते माहीत नव्हतं. मग असंही गफलत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी